वेतनाच्या मागणीसाठी वनहक्क कर्मचारी रस्त्यावर उतरलेत। कोरोना काळापासून वनहक्क कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही, पगारवाढ न झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण होतंय। विविध मागण्यांसाठी आता वनहक्क कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येतंय। राज्यात 110 वनहक्क कर्मचारी कार्यरत आहेत। आदिवासी समाज बांधवांवर होणारा अन्याय दूर करून वनहक्क दावे मंजूर करण्याचे काम ही कर्मचारी करतात। परंतु कोरोना काळापासून त्यांच्या मानधनात कोणतीही प्रकारची वाढ करण्यात आली नाहीये, त्यामुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झालंय। वेतनात वाढ करण्यासाठी वनहक्क कर्मचारी रस्त्यावर उतरलेत। आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। पदाचा कुठेही विचार न करता आमच्या ज्या मागण्या आहेत त्या दुर्लक्षित होत आहे। मागण्यामध्ये आमची मुख्य मागणी म्हणजे आमच्या पदाचा आकृतीबंध तयार होणे, सोबतच आमच्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मंजूर करणे, त्यानंतर आमच्या मानधनात 2018 पासून वाढ झालेली नाही आहेत, तर ते वाढ होणं अपेक्षित आहे। कारण कोरोना कालावधीनंतर आमच्या मानधनात कुठल्याही प्रकारचे मानधन वाढ न झाल्यामुळे आमच्या कुटुंबावर आज आर्थिक संकट आलेलं आहे। या आर्थिक संकटामुळे आमचा जो खर्च आहे, जे उपजीविका आहे, जे आरोग्य खर्च आहे, शिक्षणाचा खर्च आहे, हे होत नसून आमच्या कुटुंबावर आज दयनीय अवस्था आणि आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। तर आमच्या शासनाने मागण्या मंजूर कराव्या ही आमच्या सर्व वनहक्क कर्मचाऱ्यांची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।